नमस्कार, अनुशू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी रोहिणी। सर्व ताईंना, सर्व मावशींना नमस्कार। आज मी आली माहेरी। आमची मनस्वी मस्त खेळती बाहेर, मी व्हिडिओ काढते तर हसती पण आहे। मनस्वी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी। अनुशूचे पण उद्योग चालू झाले। आता मी तिला घेतलंय, मी व्हिडिओ काढते तर बघतीये। शिवला म्हणत राहते मला पण तुमच्या व्हिडिओमध्ये यायचंय। मला दोन्ही मुलंच आहे, मोठ्या भावाला मुलगी आहे, त्याच्यामुळे तिचे आम्ही खूप लाड करतो। बाय करते तुम्हाला शिव आणि मनस्वी। लगेच इकडे खेळायला तयार आहे शिव आणि मनस्वी दोघं पण। मनस्वीला शिव सोबत खेळायला खूप आवडतं, अनु सोबत नाही आवडत। आज आहे ना माहेरी सत्यनारायण पूजा झाली, पण मी उशिरा गेले होते। नवनाथ पोथी लावलेली होती पप्पांनी, त्याची आज समाप्ती होती। मी पूजाच करते। पूजा सकाळी 9:30लाच झाली होती, मला 12 वाजले होते घरून जायला। पप्पा आले होते घ्यायला, मिस्टर नंतर येणार होते संध्याकाळी आम्हाला घ्यायला। पप्पांची पहिल्यापासून दरवर्षी नवनाथ पारायण असतं। माझी मैत्रीण पण आलेली होती, ती रक्षाबंधनला नंतर आली होती ना, त्याच्यामुळे ती थांबलेली होती। आज रात्री जाणार होती ती, तिला म्हटलं ये तू पण, मी आली तर ती पण आली आहे। ती पूजा करते आता। प्रसाद वगैरे घेतला आम्ही। इकडं मम्मीची आणि मोठ्या वहिनीची माझी चालली आहे स्वयंपाकाची धावपळ। मम्मी चपात्या बनवतीये आणि मनवा नैवेद्य भरतीये। ह्या नैवेद्यांना सर्वच करावं लागतं, जसं आपण पितरांच्या याला करतो तसं। त्याच्यामुळे हा स्वयंपाक भरपूर करावा लागतो। स्वयंपाक थोडा असतो पण पदार्थ भरपूर असतात, ते थोडे थोडे सगळेच करायचे असतात। इकडे पप्पांनी ना नवनाथांना हार आणलेले होते, ते आम्ही सुट्टे करून ठेवत होतो दोघी जणी बसून। गप्पा मारायचं काम चालू आहे आमचं मस्त। आम्ही खूप दिवसानंतर भेटलो, खूप गप्पा मारतो। इकडं आहे ना मी मस्त नवनाथांना बसण्यासाठी टाकलं होतं, रांगोळी काढली होती। आणि बाहेर आहे ना खूप जोरात पाऊस चालू होता। पाऊस फक्त 15च मिनिटं आला, पण खूप जोरात होता। आणि त्यावेळेसच नवनाथ जेवायला बसणार होते, छोटे छोटे मुलं येतच होते, तेव्हाच पाऊस आला। वातावरण बघा। इकडं नवनाथ आणि 10 कुमारिका जेवायला बसले। त्यांना हार वगैरे घालून त्यांची पूजा वगैरे केली, पाय वगैरे धुतले। इकडे आता आम्ही आलोय दोघी जणी टोमॅटोमध्ये गप्पा मारण्यासाठी आणि टोमॅटो पण बघण्यासाठी। हे माझ्या मोठ्या भावाचं टोमॅटोचं शेत। मला 2 भाऊ आहे, एक पुण्याला असतो, तो इंजिनियर आहे आणि मोठा शेती करतो। हे बघा टोमॅटो अजून चालू नाही झालेले, पण टोमॅटो छान आले। वातावरण तर इतकं छान झालेलं होतं, खूप छान वातावरण होतं। टोमॅटोच्या ह्याच्यात खूप मस्त वाटत होतं। कशी वाटली टोमॅटो मला कॉमेंट करून सांगा। चला व्हिडिओची आता मी येथेच एंडिंग करते। अनुशू ब्लॉग बघत राहा, अनुशू ब्लॉगला सबस्क्राईब करा, डेली व्हिडिओ येतच राहतील।